नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण बघूया खरोखर जीडीसीए याची रियालिटी, म्हणजे जीडीसीए या परीक्षेची रियालिटी काय आहे. खरोखरच याच्यामधून मार्ग निघू शकतो का, तुम्हाला काही उत्पन्न मिळू शकतं का, हा कोर्स केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या चेंज होतील का, या सर्व प्रश्नांची आपण आज उत्तरे बघूया. कशा प्रकारे तुम्हाला काम करता येऊ शकतं, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन येत आहेत किंवा मेसेजेस वगैरे येत आहेत की सर याचा नेमका फायदा होऊ शकतो का, नाही होऊ शकत, कशा प्रकारे काम करता येऊ शकतं. हे पण याच्या पूर्वीही आपण बनवलेला आहे व्हिडिओ, पण बऱ्याचशा लोकांना अजूनही कन्फ्युजन आहे की काम कसं सुरू करायला पाहिजे. कारण अंटिल अँड अनलेस तुमच्याकडे जर समजा अनुभव नसेल, कुठे करणार असाल तर त्याचा पूर्वीचा अनुभव नसेल तर तुम्हाला ते करता येणार नाही ऍक्च्युली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जी सीए मंडळी असतात, सीए सुद्धा त्यांना सुरुवातीला ते शिकावं लागतं, कुठल्या तरी सीए फर्मच्या अंडर त्यांना काम करावं लागतं. तर हे सगळं केल्यानंतरच तुम्हाला पुढे काहीतरी मिळू शकतं, जे तुम्हाला प्रोडक्टिव्ह पाहिजे किंवा तुम्हाला ती अपेक्षा आहे जीडीसीए कोर्स कडून, तर ती तुम्हाला मिळू शकते. अदरवाईज तुम्हाला फक्त जीडीसीए कोर्स करून ठेवला आणि पुढे फक्त नावासाठी जर वापरत असाल तर त्याचा एवढा काही तुम्हाला बेनिफिट होणार नाही. कारण तुम्हाला ते शिकण्याची पण गरज पाहिजे किंवा शिकण्याची इच्छा असली पाहिजे खरं तर. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे वयस्कर मंडळी आहेत, आता जे हल्ली रिटायरमेंटला आलेले आहेत किंवा काही वर्षामध्ये रिटायरमेंट येणार आहे किंवा होतील रिटायर, तर अशा लोकांसाठी तर खूप चांगली संधी आहे. जे ऑलरेडी बँकेत काम करतात किंवा बँकेमध्ये ऑलरेडी त्यांचा जॉब चालू आहे किंवा ते काही वर्षात जसं रिटायर होणार आहे, तर ह्या लोकांसाठी तर खूप चांगली संधी आहे की जेणेकरून त्यांना ते करता येऊ शकतं. तर चला तर मग आज बघूया कशा प्रकारे काम करता येऊ शकतं. काही स्पेसिफिक पॉइंट्स आपण डिस्कस करूया याच्यामध्ये. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू, जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत आपल्याला त्याबद्दल. तर सर्रास विचारला जाणारा एक असा प्रश्न होता की सर जीडीसीए जर केलं तर लगेच मला पॅनलवरती घेता येतं का, किंवा कशा प्रकारे मी पॅनलवरती येऊ शकतो. तर जीडीसीए केल्यानंतर किमान 2 ते 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. जीडीसीए नंतरचा अनुभव असणं गरजेचं आहे, परीक्षा पास झाल्यानंतरचा, ना की अगोदरचा. तर तो अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे. रजिस्टर एखाद्या संस्थेमध्ये तुम्ही तो अनुभव घेणं गरजेचं आहे. त्याच्याकडनं ते त्यांच्या लेटर हेड वरती तुमचा अनुभव असल्याचा दाखला घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी पॅनल ओपन होईल त्यावेळेस तुम्ही पॅनलवरती तुम्हाला रजिस्टर करता येतं. सो या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की सर जर समजा मी सीएचएम केलं आणि जीडीसीए नाही केलं तर मला काही फायदा होऊ शकतो का. सीएचएम चा जो फायदा आहे तो सहकारी गृहनिर्माण सोसायट्या ज्या आहेत त्यांचं ऑडिट करण्यासाठी तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. तुम्हाला 4 ठिकाणी जायची गरज नसते. आता तुम्ही सर्रास बघत असाल तुमच्या सोसायटीमध्ये, जर तुम्ही एखाद्या सहकारी सोसायटीमध्ये राहत असाल, तर सहकारी गृहनिर्माण सोसायटी, तर त्या सोसायटीमध्ये काही तुमच्या ज्या एजीएम जनरल बॉडी मीटिंग असेल किंवा ज्या अॅन्युअल जनरल मीटिंग असतात, ह्या ज्या होतात ना, ह्या मीटिंगमध्ये तुम्हाला ज्यावेळेस ऑडिट वगैरे येतं प्रत्येक वर्षाला, त्यावेळेस तो कुठून तरी बाहेरून एखादा व्यक्ती येतो जो तुमचं ऑडिट करतो, जे की तुमचे सेक्रेटरी असेल किंवा बहुधा तुम्हाला सर्व लोकांना माहीत असतं त्या गोष्टी. पण तरीही जर तुम्हालाच जर याचं नॉलेज मिळालं, तुम्हीच जर स्वतः केलं, तर तुम्हाला ते बाहेर जायची गरज लागणार नाही खरं तर. पण त्याच्यासाठी सुद्धा अजून एक काही पर्याय आहेत बरेचसे तुम्हाला त्याच्यामध्ये काम करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला उतरण्यासाठी. तर सुरुवातीला पास होणं गरजेचं आहे. चांगल्या मार्क्सने पास झालं तर त्या त्या हिशोबाने तुम्ही ज्यावेळेस पॅनलवरती येता त्यावेळेस तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला सोसायटी ऑडिटसाठी मिळतात किंवा ज्या संस्था आहेत सहकारी संस्था त्या ऑडिटसाठी मिळतात. सो तुम्हाला जायची गरज लागत नाही जास्त करून कुठे. पण तुम्ही स्वतः जरी फिरलात बाहेर किंवा त्यांना सांगितलं तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे किंवा कशा प्रकारे तुम्ही काम करता, हे जरी सांगितलं तरी तुम्हाला तिकडनं काम मिळू शकतं. त्यानंतर तिसरा प्रश्न असा होता की खरंच जीडीसीए केल्यानंतर मला हवे तर गोष्ट मिळू शकते का, किंवा आता मी रिटायरमेंटला आलो आहे तर मला काहीतरी पाहिजे काम करण्यासाठी. किंवा आता काही लोकांचं असं असतं की आता रिटायरमेंट जे आली आहे माझी, त्या रिटायरमेंटमध्ये माझ्या हाताला काहीतरी काम पाहिजे, त्यासाठी करणारी मंडळी आहेत बरेचसे. कारण मध्यंतरी ह्याच प्रश्नावरती आम्ही चर्चा करत असताना तर हे बरेचसे मुद्दे येत होते. तर त्यामध्ये
सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही रिटायरमेंट जरी केली किंवा रिटायर झाल्यानंतर तुम्ही करणार असाल तर ऍटलीस्ट तुम्ही शिका कशा प्रकारे ते काम होतं. नाहीतर तुम्हाला काय फक्त ते तुम्ही जे करणार आहात काम ते दुसरा व्यक्ती करणारच आहे ऑब्व्हियसली. पण तुम्ही शिकला, जीडीसीए करून शिकला आणि त्यानंतर तुम्ही जर स्वतः करण्याचा प्लॅन केला तर त्या पद्धतीने तुम्हाला काम करता येऊ शकतं. म्हणजे थोडक्यात काय, रिटायरमेंट लाईफ तुमची बऱ्यापैकी चांगली होऊ शकते. साधारणपणे जरी नाही म्हणलं तरी रिटायरमेंटचा तुमचा जो काही खर्च आहे तो असाच वरच्यावर तुमचा निघून जाऊ शकतो. या पद्धतीने आहे. पण ते शिकणं गरजेचं आहे. तुम्ही नाही शिकला तर जीडीसीए होऊन मला फक्त पगारच मिळणार आहे किंवा मला फक्त नोकरी मिळणार आहे इकडे तिकडे वगैरे, तसं जर असेल तुमचा हेतू तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काम करू शकता. पण जर जीडीसीए झाल्यानंतर लगेच नोकरी मिळणार आहे का, तर असं नाहीये. लगेच नोकरी मिळत नाही. पण ज्यांचं जीडीसीए झालेलं आहे त्या व्यक्तींना खरोखर प्राधान्य मिळतं. हे खूप मोठं सेक्टर आहे. आता हे ज्यांना ज्यांना माहित नाही त्यांना वाटतं की ह्याच्याबद्दल काही म्हणजे अवेअरनेस नसल्यामुळे लोकांना जास्त माहित नाहीये कशा प्रकारे काम याचं चालू शकतं किंवा करता येतं. ह्या सर्व गोष्टीची आपण चर्चा करतो. काम कसं करायला पाहिजे हे तुम्ही आम्हाला फोन करा किंवा आमच्यासोबत येऊन चर्चा करा. वन ऑन वन आपण भेटून त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन करूया. प्रॉपर त्याच्यामध्ये काम कसं करता येऊ शकतं याच्याबद्दल तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ शकतो. पण कसं व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देता येत नाही, कारण ज्या काही गोष्टी आहेत आपल्याकडे त्या सर्व गोष्टी आपल्याला प्लॅन ऑफ ऍक्शन नुसार जे काही आपण प्लॅन करणार आहोत त्या पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं. त्यानंतर तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही स्वतःवरती काम करा, स्वतःला ट्रेन करा त्या गोष्टीसाठी आणि त्यानंतरच तुम्ही ह्या गोष्टीमध्ये उतरा, प्रॉपर जीडीसीए करण्यामध्ये उतरा. कारण प्रत्येक दिवशी तुम्हाला काहीतरी गोष्टी देऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला भेटा, त्यांना जाऊन बोला, चर्चा करा त्यांच्यासोबत कशा प्रकारे काम करतात किंवा आम्हाला भेटा, आम्ही तुम्हाला उत्तर देऊ शकतो व्यवस्थित. सो अगेन एक महत्वाची गोष्ट, शेवटी कसं आहे तुम्हाला हे सर्व एक्सप्लेन करेल मी. एक मोठा व्हिडिओ बनवूया, एक छोटासा व्हिडिओ बनवतो आपण 4-5 मिनिटाचा. एक मोठा व्हिडिओ एक्सप्लेन करू तो पूर्ण कशा प्रकारे काम करता येईल, एक डिटेल एक्सप्लेनेशन देतोय. पण रियालिटी जी आहे अशा प्रकारे की जीडीसीए केल्यानंतर लगेच तुम्हाला जॉब मिळत नाही किंवा लगेच तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल त्या गोष्टीसाठी आणि वेळ दिल्यानंतरच तुम्हाला त्याचं फळ मिळू शकतं. कारण इमिडिएटली कुठले, जसं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं की ग्रॅज्युएशन झाल्या तुम्हाला 50 लाख किंवा 50-60 हजाराची नोकरी मिळत नाही. त्या पद्धतीने तुम्हाला स्वतः थोडंसं इन्व्हेस्ट करावं लागेल, वेळ द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही प्लॅन करू शकता कशा प्रकारे तुम्हाला ऑडिट्स वगैरे करायचं. त्या ऑडिटचा एक कशा प्रकारे पॅरामीटर्स असतात ते आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. याच्याबद्दल पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवतोय मी. थोडासा वेट करा. हा फक्त एक समरी व्हिडिओ आहे, हा पूर्ण बघा, थोडंसं समजेल तुम्हाला. पण नंतर जे काही व्हिडिओ आपण देऊया तो प्रॉपर डिटेलमध्ये देऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की ऍक्च्युअली काम कसं करायला पाहिजे. म्हणजे ही फक्त रियालिटी एवढीच आहे की जीडीसीए केल्यानंतर लगेच तुम्हाला पैसे किंवा पगार मिळणार नाही किंवा तुम्हाला लगेच पैसे कमवता येणार नाही. थोडासा वेळ द्यावा लागेल, शिकावं लागेल अगोदर आणि त्यानंतर तुम्ही पैशाच्या मागे लागू शकता. ऑब्व्हियसली सगळे कोर्सेस किंवा सगळ्या गोष्टी जे काही आपण करतो ते पैशासाठीच करतो. पण थोडासा वेळ द्या, शिका आणि त्यानंतर तुम्ही ऑब्व्हियसली तुमचं नाव झाल्यानंतर 4 लोक तुम्हालाच विचारणार आहेत की सर आमचं हे ऑडिट करून द्या, ते करून द्या. ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला तिकडनं पैशासाठीच येणार आहे. ऑब्व्हियसली त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे काही फ्रेंड्स आहेत ज्यांना जीडीसीए करायचं किंवा जीडीसीए बद्दल अजून जाणून घ्यायचं त्यांच्यासोबत शेअर करा हा व्हिडिओ. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.